तर शरद पवार बारामतीमध्ये दाखल झालेले शरद पवारांच्या ताफ्याची दृश्य आहेत। पवार कुटुंबीय हे दिल्लीमध्ये होते। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेचं सुरू आहे आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे सर्व निघालेले होते दिल्लीतून काही वेळापूर्वी आणि ते आता बारामतीच्या दिशेने प्रवास करतायत। अत्यंत धक्कादायक आणि तितकाच दुःखद प्रसंग, आव्हानात्मक प्रसंग पवार कुटुंबियांसाठी सुद्धा। शरद पवारांसाठी देखील हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओक या आपल्या मुंबईतल्या निवासस्थानावरनं शरद पवार हे बारामतीला सध्या पोहोचलेले आहेत। तिथून ते निघालेले आहेत। शरद पवार हे मुंबईला होते आणि आता ते सध्या बारामतीमध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण पवार कुटुंबावर हा मोठा एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। व्यक्तिगतरित्या शरद पवारांसाठी देखील हा सर्वात मोठा धक्का आणि धक्कादायक अशी ही आजची सकाळची बातमी त्यांच्यासाठी ठरलेली आहे। त्यामुळे ज्यांनी अजित पवारांना राजकारणामध्ये आणलं, ज्यांचा बोट धरून अजित पवार राजकीय वर्तुळामध्ये आले, तेच अजित पवार आज आपल्यासोबत नाही आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत। त्यामुळे अर्थातच शरद पवार यांच्यासाठी देखील हा खूप मोठा असा धक्का त्यांना बसलेला आहे। संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। शरद पवारांच्या मुशीत एक नेतृत्व म्हणून, राजकीय नेता म्हणून अजित पवार हे घडले। त्यांच्याच नेतृत्वात अजित पवारांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि शरद पवारांचे अनेक चांगले राजकीय आणि प्रशासनातले चांगले गुण देखील अजित पवारांनी स्वीकारले आणि त्यामुळेच अजित पवारांना महाराष्ट्रात आज ओळखलं जातं। शरद पवार हे पितृस्थानी होते। अजित पवार यांच्यासाठी सुद्धा अर्थात राजकीय भूमिका काही वेगळ्या असतील, पण कायम दैवता समान शरद पवारांना ते मानायचे। कारण अजित पवार हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं। त्यामुळे शरद पवार यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती। त्यामुळे शरद पवारांच्या तालमीतच अजित पवार आणि त्यांच्या छत्रछायेखाली अजित पवार वाढलेले होते। त्यामुळे शरद पवारांसाठी सुद्धा अतिशय ही धक्कादायक आणि दुःखद घटना आहे। त्यातून सावरणं हे देखील खूप आव्हानात्मक आहे पवार कुटुंबियांसाठी सुद्धा। पण शरद पवार आता बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत। ते सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानावरून काही वेळापूर्वी निघाले आणि आता काही क्षणात बारामतीमध्ये ते पोहोचतील। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार देखील दिल्लीहून निघाल्यात काही वेळापूर्वी, ते सुद्धा बारामतीत काही मिनिटांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे युगेंद्र पवार आणि रोहित पवार बारामतीतल्या शासकीय रुग्णालयात पोहोचलेले आहेत।